नमस्कार मित्रांनो, जय हिंद. स्वागत आहे आपलं मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती ही निघलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड म्हणजे सर सलामत पगडी पछाडण्यासारखं आहे. जर तुझं ग्राउंड स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला लेखीला बसता येईल, क्वालिफाय होता येईल. जर तुमचं ग्राउंडच वीक असेल तर लेखी तुम्ही 100 असून उपयोग नाही. त्यामुळे ग्राउंड मध्ये जर तुम्हाला 45 प्लस 47 प्लस मार्क घ्यायचे असेल तर 100% मी आज तुम्हाला 100% एक महिन्याचा वर्कआउट प्लॅन देणार आहे. तो प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर 100% 1600 800 आउट ऑफ होऊन जाईल. फक्त तेच होणार नाहीये तर तुम्हाला 100 मीटर आणि गोळा हे दोन्ही सुद्धा त्यामध्ये तुमचा फरक पडणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवट बघायचा आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला लक्षात घ्या, आपला जो 1 मंथ प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 टाईप आहेत. त्याच्यामध्ये मॉर्निंग वर्कआउट आणि इव्हिनिंग वर्कआउट दोन्ही सुद्धा सांगणार आहे. काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं आपण लक्षात घ्या. हा जर वर्कआउट तुम्ही 100% फॉलो केला तर तुम्हाला 100% 1600 800 आउट ऑफ होणार म्हणजे होणारच. लक्षात घ्या, आपल्याला फर्स्ट वीक मध्ये जेव्हा तुम्ही आता मी तुम्हाला बेसिक काही सांगेल गोष्टी जे तुम्हाला प्रत्येक दिवशी गेल्यानंतर ना सकाळी करायचे कॉमनली. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही सकाळी वर्कआउटला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही सुरुवातीला 2 राऊंड काय करायचे आपले ग्राउंडचे वॉर्मअप करा, रनिंग करा किंवा वॉकिंग करा, काही करा. 2 राऊंड तुम्ही चाला, वॉकिंग करा, रनिंग करा, काही करा. 2 राऊंड घ्या. त्यानंतर ना 10 मिनिट ते 15 मिनिट तुमची बॉडी स्ट्रेचिंग चांगली करून घ्या. बॉडी स्ट्रेचिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंबर लूज वगैरे करून घ्या. ते आपले थाईज लॉक आहेत ते सगळे लॉक काढून टाका. नंतर तुम्हाला परत 3 राऊंड घ्यायचे आहेत. 3 राऊंड. आता हे तुम्ही राऊंड जे आहे ते राऊंड आपण कोणते काउंट करतो लक्षात ठेवा. प्रत्येक राऊंड म्हणजे 400 मीटर लक्षात ठेवा. प्रत्येक राऊंड म्हणजे काय 400 मीटर. आता ग्रामीण भागामध्ये ग्राउंड अवेलेबल नसतात, मुलं रोडवरती पळतात. मग 400 मीटरला एक राऊंड तुम्ही समजायचा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं जे आपलं शॉर्ट ड्रिल असतात एबीसी मध्ये काही बघा ड्रिल्स आहेत जसं की ए स्किप, बी स्किप, परत तुम्हाला हाय नी, बॅक किक ह्यासारखे जे ड्रिल्स आहेत ते छोटे छोटे. ठीक आहे, हे ड्रिल्स करा आणि तुमचं जे वॉर्मअप आहे ठीक आहे ते वॉर्मअप करून घ्या. वॉर्मअप झाल्यानंतर मग मी जे वर्कआउट प्लॅन सांगणार आहे ते तुम्ही प्लॅन फॉलो करा. मी पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा लांबू शकतो, काही हरकत नाही आहे, परंतु हा प्लॅन समजून घ्या. त्याच्यामध्ये बारकावे आहेत. कसं करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय करायचं हे सगळ्यांना सांगतात, हा 120 मीटरचे मार, पण कसं मारायचं हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, चला आपण सुरू करूया आपला पहिला दिवस. आता पहिला दिवस म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुमचा पहिला दिवस. आज तुम्ही व्हिडिओ बघितला, उद्यापासून जरी सुरू केले चालेल. आता माझ्याकडे इथे सोमवार दिसत असेल पण तुमच्याकडे तिकडे मंगळवार असेल, बुधवार असेल, काही हरकत नाही. पण उद्या तुम्ही इमिजिएटली हे वर्कआउट प्लॅन सुरू करा म्हणजे करा. ग्रुपमध्ये करा, मित्रासोबत करा, एकटा करा, काही करा, पण हा प्लॅन नक्की फॉलो करा. बघा, पहिल्या दिवशी सोमवार आहे, जे मी तुम्हाला सांगितलंय स्ट्रेचिंग वॉर्मअप करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं मॉर्निंगला 45 मिनिट पेस रनिंग करायचे. आता पेस रनिंग करताना तुम्ही लक्षात घ्या, सुरुवातीचे जे 10 मिनिट आहेत तुम्ही स्लो रनिंग स्टार्ट करा. एकदम स्लो, जसे की तुम्ही 3 मिनिटांमध्ये एक राऊंड, 3 मिनिटमध्ये तुम्ही समजा एक राऊंड सुरू केला. एक राऊंड म्हणजे किती झाले 400 मीटरचा. ठीक आहे, एक राऊंड 3 मिनिटांमध्ये घ्या. त्यानंतर हळूहळू तुमची स्पीड वाढवा. जसं तुम्ही एंडला जाचाल तसं तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला 2 मिनिट मध्ये एक राऊंड याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय राऊंड मारायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये काळजी घ्यायची की आपले आर्म ऍक्शन जे आहे ते व्यवस्थित आहेत का. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं आहे ते म्हणजे काय बघायचं की 45 मिनिटांमध्ये शेवटी जेव्हा तुम्ही मारता तेव्हा तुमची स्टेप जी आहे ती ओपन होते का, स्टेपिंग जे आहे ते ओपन होते का. श्वासवरती कंट्रोल ठेवा. एकदम व्यवस्थित नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. बॉडी स्ट्रेट राहते का, स्टेबिलिटी आहे का बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा आणि मग 45 मिनिट तुमचं वर्कआउट संपवा. संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे बॉडी थकलेली असेल तर शूज काढा, अनुमानी पायामध्ये 10 मिनिटं रनिंग स्ट्रेचिंग करा, जे काय असेल ते करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऍप वर्कआउट करायचं आहे. काय करायचं आहे, ऍप्स वर्कआउट. लक्षात ठेवा, ऍप वर्कआउट तुम्हाला रोजच करायचं आहे. आता रोज करणं बरोबर नाहीये हे मलाही माहिती आहे, परंतु आपण वेगळ्या पद्धतीने करायचंय. रोज ऍप वर्कआउट करायचा आहे, परंतु लक्षात ठेवा ऍप वर्कआउट करताना ऍप मध्ये समजा आता हे आपलं पोट आहे तर ह्या पोटामध्ये आपले 3 भाग आहेत. एक वरचा, एक कोर आहे आणि एक खालचा जे बेली फॅट आणि हे साईडचे जे ऑब्लिक पार्ट आहेत ते. आता सुरुवातीला सोमवारी म्हणजे एक पहिल्या दिवशी काय करायचं, तुमच्या वरचा जो भाग आहे त्याला ट्रेन करा. त्यानंतर ना मिडल जे आहे मिडल कोर वर्कआउट जसं की होल्डिंग एक्सरसाइज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कोरची व्हिडिओ टाका, मग कमेंट करा, ते पण तुम्हाला मी देईल. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला बेली फॅटचा आणि ऑब्लिक वर्कआउट आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, ऑब्लिक वर्कआउट तुम्ही एक दिवस करा, एक दिवस आड केलं तरी चालेल. साईड फॅटला तुम्हाला अतिशय मदत होईल. याच्यामध्ये तुम्ही रोज कंपल्सरी बघा. लक्षात ठेवा 1 मिनिट तुमचा जो आहे 1 मिनिटाचे 3 सेट तुम्ही काय करायचं प्लॅंक करायचंय. आता प्लॅंक काय आहे हे तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलात ना तुम्हाला प्लॅंक काय आहे समजा किंवा ऍप वर्कआउट
काय काय असतात अप्पर्स ऍप्स, लोअर ऍप, मेडल म्हणजे कोर वर्कआउट, हे सगळं तुम्हाला युट्यूबवरती सगळीकडे अवेलेबल आहे, ते पण तुम्ही बघून करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही चांगलं कूलडाऊन करा, कूलडाऊन करून मग तुम्ही घरी जावा. इव्हिनिंगला तुम्हाला काय करायचं, इव्हिनिंगला तुम्हाला 120 मीटरचे 8 रेपिटेशन्स घ्यायचे आहेत. आता जेव्हा तुम्ही 120 मीटरचे 8 रेपिटेशन घेता तेव्हा पण तुम्ही ते व्यवस्थित घ्या. लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर तुमची जी बॉडी असते, दिवसभर तुम्ही काम केलं असेल त्यामुळे तुमची बॉडी ऍक्टिव्ह असते, त्यामुळं तुम्हाला बाकीच्या गोष्टीची गरज पडत नाही. ठीक आहे. वॉर्मअप वगैरे तुम्ही करून घ्या, स्ट्रेचिंग करून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही 120 मीटर जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तुम्ही सुरुवातीचं जे रेपिटेशन आहे ते काय करायचं, स्लो मारायचं. फर्स्ट रेपिटेशन कधी पण काय करायचं, तुम्ही स्लो मारायचं. लगेच तुम्ही जर पिकअप घेऊन फास्ट पळायला गेला तर तुम्हाला हॅमस्ट्रिंग तुटू शकते, काही पण इजा होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही करा. बॉडी वॉर्म असेल तर तुम्ही 120 चे रेपिटेशन मारा. आता ज्याच्याकडे स्पाइक असेल त्याने स्पाइक लावा किंवा विदाउट स्पाइक मारा, काही अडचण नाही. ठीक आहे. फर्स्ट रेपिटेशन जे आहे तुमचं काय करायचं, 70% ताकद लावायची आहे. याच्यामध्ये तुमचे जे आर्म सेक्शन आहेत, आर्म सेक्शन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टेपिंग जे आहे तुमची व्यवस्थित बसते का बघा. तुमची जी बॉडी आहे ते बॉडी कशी पाहिजे, आपली सरळ पाहिजे, ते सरळ राहते का बघा. ठीक आहे. त्यानंतर ना सेकंड रेपिटेशन जे आहे, सेकंड रेपिटेशन जी आहे ती आपली, ती काय करा तुम्ही 100% ताकद लावून करा. अशी तुम्हाला एक रेपिटेशन 70%, एक रेपिटेशन 100% ताकद लावून तुम्हाला करायच्यात. असे एकूण तुम्हाला संध्याकाळी इव्हिनिंगला किती मारायचे, 8 रेपिटेशन मारायचे. नंतर तुम्ही जोर, डिप्स, काय पुलअप्स जे काय असेल ते आपला वर्कआउट करा. त्यानंतर तुम्हाला मंगळवार येतो. ठीक आहे. हा वर्कआउट करून फिनिश करा. अभ्यास काय असेल तुमचा अभ्यास करत बसा जाऊन. त्यानंतर तुम्हाला मंगळवारी तुम्हाला कंपल्सरी एबीसी वर्कआउट करायचा आहे. आता एबीसी वर्कआउट काय आहे, तुम्ही युट्यूबला गेलं की तुम्हाला ढिगाणे व्हिडिओ दिसतील, त्यामध्ये तुम्ही एबीसी वर्कआउट कोणता आवडतो तुम्ही वर्कआउट करा. लक्षात ठेवा. पण एबीसी जेव्हा तुम्ही वर्कआउट करता मॉर्निंगला, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे वॉर्मअप स्ट्रेचिंग करा, एबीसी वर्कआउट स्टार्ट करा. याच्यामध्ये तुम्ही जास्त करून लॅडरला फोकस करा. लॅडर वर्कआउटला तुम्ही जास्त करून फोकस करा. लॅडर वरती तुम्ही हाय नी, बॅक किक, शॉर्ट नी, ए स्किप, बी स्किप, सी स्किप, डी स्किप, जे काय असेल ते हे सगळे वर्कआउट तुम्ही करा. आता इथे सगळेजण काय चूक करतात बघा, एबीसी वर्कआउट करताना तुम्ही ब्रेक घ्यायचा नसतो, नॉनस्टॉप वर्कआउट करायचा असतो. एबीसी वर्कआउट मुळे तुमच्या पायामध्ये ताकद येते, तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण ताकद येते, तुमचा दम जिरतो, तुमचा दम वाढतो. हे सगळ्या गोष्टीचे फायदा एबीसीचा आहे. परंतु ते व्यवस्थित केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला 7 मिनिट ते 8 मिनिटचे काय करायचे, प्रत्येक सेट, एक सेट तुम्हाला हे 7 ते 8 मिनिटाचा ठेवा. त्याच्यामध्ये कंटिन्यू तुमचं वर्कआउट चाललं पाहिजे, कंटिन्यू तुमचे पाय हे चालले पाहिजे. एकदा तुम्ही काय करा, हाय नी करा. 3 सेट केल्यानंतर तुम्ही दुसरा सेट परत तुम्ही बॅक किक करा. हे सेट करून झाल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक वेळी 400 मीटरचे एक लॅप त्या ठिकाणी काय करायचे, मारायचे. 400 मीटर कंपल्सरी एक लॅप तुम्ही मारा. असे तुम्हाला एकूण तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 3 सेट करा, नसेल 2 सेट करा. ठीक आहे. पण प्रत्येक लॅप नंतर तुम्ही एक 400 मीटरची स्प्रिंट मारा. एबीसी वर्कआउट वरती सुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील मी बनवायला तयार आहे. फक्त तुमच्या कमेंट मध्ये एबीसी दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इव्हिनिंगला काय करायचं, इव्हिनिंगला 100 मीटरची स्टार्टची प्रॅक्टिस करायची आहे. ऍप वर्कआउट मी सांगितलंय, काय काय सांगितलंय गोल्डअप, ते पहिल्यांदा सांगितलं तसं तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. आता हे जे वर्कआउट आहे ते तुम्हाला मधलं सांगतोय. ठीक आहे. सुरुवातीला सांगितलंय, शेवटी काय करायचं सांगितलंय. आता हे मधलं सांगतोय, लक्षात घ्या. त्यानंतर इव्हिनिंगला 100 मीटरची काय करायची, स्टार्टची प्रॅक्टिस करायची आहे. आता लक्षात घ्या, 100 मीटर खूप महत्वाचं आहे. 100 मीटर मध्ये तुम्ही 8 मार्क, 5 मार्क, 8 मार्कापर्यंत मुलं मार्क घेऊ शकतात. परंतु 10 मार्क, 12 मार्क आणि 15 मार्कापर्यंत खूप मुलं कमी असतात. 10 मार्क घेणारे सुद्धा तुम्हाला जास्त मिळतील, परंतु 12 आणि 15चे खूप कमी मुलं आहेत. पण याचं सर्वात मेन रिझन काय आहे की 100 मीटर स्टार्ट भरपूर जणांना माहित नाही की 100 मीटर स्टार्ट कसा घ्यायचा. तुम्ही स्टार्टची प्रॅक्टिस करा. काही जण ब्लॉक स्टार्ट करतात, काही जण स्टँडिंग स्टार्ट करतात, काही जण एक हात असा टेकून मग स्टार्ट करतात. कसंही स्टार्ट मारा, पण स्टार्ट प्रॅक्टिस व्यवस्थित करा. स्टार्ट प्रॅक्टिस म्हणजे काय बाबा, 30 मीटर तुम्हाला काय करायचंय, बॉडी डाऊन ठेवून, बॉडी काय करायची, बॉडी एकदम झुकवायची समोरच्या साईडला आणि मग तुमचे आर्म जे आहे ते सरळ स्ट्रेट मध्ये आले पाहिजे. स्टार्ट व्यवस्थित काढा. स्टार्टची प्रॅक्टिस करा. स्टार्टची प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मग तुम्ही काय करा, गोळा फेक करा. जर तुमचा गोळा वीक असेल तर गोळ्याला तुम्ही जास्त फोकस करा. गोळ्याचं वर्कआउट देखील मी टाकलंय, ते वर्कआउट तुम्ही गोळ्याची करून घ्या. ठीक आहे. मंगळवार संपला आपला, बुधवार उजाडला. आता बुधवारी लक्षात घ्या, बुधवारी आपले पाय जे आहेत ते काल एबीसी केल्यामुळे जाम झालेले असतात. अरे बरोबर का, एबीसी केल्यामुळे आणि काल परत रेपिटेशन थोडेसे स्टार्टची प्रॅक्टिस केल्यामुळे पाय जे आहेत आपले ते जाम झालेले असतात. तर ते जाम झालेले पाय आपल्याला काय करायचे असतात, काढायचे असतात. त्यामुळे तुम्हाला रेपिटेशन्स घेणं फार गरजेचं आहे.
आता बुधवारी नेक्स्ट बुधवारी काय करायचं लगेच तुम्हाला 2000, 1600, 1200, 800 आणि 400 ही 5 रेपिटेशन तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे आहेत. आता 2000चं टायमिंग किती यायला पाहिजे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. बघा लक्षात घ्या, 2000चं जे टायमिंग आहे तुमचं कमीत कमी 8 ते 9 मिनिटांमध्ये आलं पाहिजे. त्यानंतर 1600चं जे तुमचं टाइम आहे ते तुमचं 7 मिनिटापर्यंत आलं पाहिजे. त्यानंतर 1200 7 मिनिट पर्यंत म्हणजे त्याच्या आतमध्ये आलं तरी चालेल, असं काही हरकत नाहीये. पण तुम्हाला 4 राऊंड मारायचे आहेत, 5 राऊंड मारायचे आहेत, पण ते मारताना तुमचा दम राहिला पाहिजे. 100% तुम्ही मारलाय आणि झोपून दिलाय असं नको. प्रत्येक रॅपिटेशन नंतर तुम्ही कमीत कमी 1 ते 2 मिनिटाचा गॅप घ्या, जास्त गॅप घेऊ नका. म्हणजे तुम्हाला कळतंय का, जर तुम्ही 2000 रेपिटेशन मारताय ना तर तुमची ताकद सुद्धा नंतर नाचली पाहिजे. तुमची ताकद पूर्ण तुम्ही त्यामुळे 2000 मध्ये टाकून देऊ नका. परत 1600 मारायचं आहे. भले की सुरुवातीच्या आठवड्यामध्ये तुम्हाला टायमिंग जो आहे तुमचं 10 मिनिट येऊ द्या, काही हरकत नाहीये. स्टेपिंग मध्ये मारा, व्यवस्थित ताकद ठेवून मारा, ताकद ठेवून श्वास रोखून व्यवस्थित केलं तर तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं 1200 मीटर आहे. 1200 मध्ये किती राऊंड आहेत? 3 राऊंड. 3 राऊंड तुम्ही 5 मिनिटांमध्ये जरी आलं तरी चालेल किंवा 4.5 मध्ये आलं तरी चालेल. तुमच्यावरती डिपेंड आहे. आता काही मुली पण या ठिकाणी बघत असेल, मग मुलींना सुद्धा तुम्हाला टायमिंगचं माहिती आहे की तुम्ही किती मध्ये येऊ शकता, त्यामध्ये तुम्ही 1 मिनिट वाढून तुम्ही आणू शकता. त्यानंतर 800 आणि 400 हे रेपिटेशन घ्या. त्यानंतर तुम्हाला जे आपलं रेग्युलर वर्कआउट आहे ते करा, प्लॅंक वगैरे, ॲब वर्कआउट. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही काय करायचंय, एकतर तुम्हाला 3 दिवस कंटिन्यू चाललेला आहे, संध्याकाळी बुधवारी रेस्ट तरी घ्या कंपल्सरी, किंवा जर तुमचा गोळा एकदमच वीक असेल तर तुम्ही काय करा, गोळा फेक वर्कआउट करा. जर जमत असेल संध्याकाळी जिम करायला तर तुम्ही जिम करा. आता सध्या तरी जिम करणं बरोबर नाहीये, भरती निघली आहे, पण जिम जमत असेल तर आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही जिम करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर गुरुवारी काय करायचं लक्षात घ्या. गुरुवारी तुम्हाला काय करायचंय, मॉर्निंगला 30 मिनिट आपली पेस रनिंग करायची आहे. ठीक आहे. गुरुवारी, आता सोमवार, मंगळवार, बुधवार पूर्ण बॉडी टाकलेली असणार, त्यामुळं गुरुवारी काय करायचंय, 30 मिनिट पेस रनिंग करायचं. पेस रनिंग म्हणजे सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 मिनिट सुरुवातीला, 400 मीटर 3 मिनिटं प्रमाणे, नंतर तुम्ही सोमवारी जे सांगितलं तेच करायचं आहे गुरुवारी पुन्हा एकदा. आणि त्यानंतर ना त्यामध्ये तुम्ही काय करायचंय, जे आपले स्किपिंग वर्कआउट आहे, स्किप, ठीक आहे, काय करायचं, स्किपिंग मारायचं, दोरीच्या उड्या. ठीक आहे, दोरीच्या उड्या मारायच्यात. कमीत कमी 500, 1000, 1500, 2000 हे स्किपिंगचे वर्कआउट करा. याच्यामुळे तुमच्या मांड्यामध्ये, पायामध्ये जी ताकद आहे ते स्नायू जे आहेत ते मजबूत होतील. ठीक आहे. यामध्ये तुम्ही स्किपिंगचा वर्कआउट आहे, 30 मिनिट नॉर्मल रनिंग करा, पेस रनिंग करा, 2 मिनिटांमध्ये मारा, 3 मिनिटांमध्ये मारा, काही नाही. त्यानंतर तुम्ही स्किपिंग वर्कआउट करा. आणि संध्याकाळी मात्र इव्हिनिंगला 30 मीटर म्हणजे जे तुम्ही स्टार्टची प्रॅक्टिस करता बघा, स्टार्टची प्रॅक्टिस करताना 30 मिनिटाचे तुम्ही काय करायचे, 5 सेट घ्यायचे, 30 मीटर लावायचं. बरोबर 30 मीटर म्हणजे 30च मीटर मारायचा. बॉडी पूर्ण डाऊन राहिली पाहिजे, हात व्यवस्थित पाहिजे. या वाटलं तुम्हाला त्यावरती पण व्हिडिओ देईल, ते पण बघा. ठीक आहे. हे 5 रेपिटेशन मारा. त्यानंतर 60 मीटरचे तुम्ही किती मारायचे, 4. 90 मीटरचे मारायचे 3. हे स्प्रिंटा तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे आहेत. पण स्प्रिंटा घेताना काय सांगितलं तुम्हाला, अगोदर बॉडी पूर्ण गरम पाहिजे, बॉडीतनं घाम यायला पाहिजे, मग तुम्ही काय करायचंय, स्प्रिंटा मारायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. हे झालं तुमचा गुरुवारचा वर्कआउट. त्यानंतर आता आपण शुक्रवारी तुम्हाला हिल किंवा स्टेडियम हे 2 वर्कआउट आहेत. तुमच्या घरापाशी जवळपास कुठे जर हिल नसेल, हिल म्हणजे टेकडी, हिल म्हणजे काय, हिल म्हणजे टेकडी. आता टेकडी असेल तर टेकडी मारा, किंवा जवळपास स्टेडियम कुठं असेल तर स्टेडियम वर्कआउट करा. आणि जर स्टेडियम पण नसेल किंवा टेकडी पण नसेल तर मग पुन्हा एकदा तुम्ही जे आपण सांगितलंय एबीसी वर्कआउट, ते एबीसी वर्कआउट तुम्ही करा. ह्या एबीसी वर्कआउट मध्ये तुम्ही जास्त करून लेग वरती फोकस करा, लेग वर्कआउट. ठीक आहे. जास्त करून कशावरती फोकस करायचा, लेग वर्कआउट वरती. म्हणजे स्टँडिंग स्क्वॉट्स घ्या, जंप अँड स्क्वॉट्स घ्या, वॉकिंग लंजेस घ्या. ठीक आहे. ह्या गोष्टी करा. किंवा आपण बघा भिंतीला टेकवून आपण बसून थांबतो, त्या पद्धतीचे खुर्चीमध्ये बसल्यासारखं आपण थांबतो, ते वर्कआउट करा. आणि मग स्प्रिंट घ्या. म्हणजे प्रत्येक सेट नंतर तुम्ही थांबलात, पाय तुम्हाला वाटलं की आता जाम झालेत, मग तुम्ही लगेच एक स्प्रिंट घ्यायची. कळलं का? ठीक आहे. हा झाला तुमचा शुक्रवारचा मॉर्निंगचा वर्कआउट. आणि संध्याकाळी इव्हिनिंगला काय करायचं, 100 मीटरचे 5 स्प्रिंटा घ्यायच्या. आता जर तुम्हाला पाय वाटत असेल किंवा पाय पूर्ण आपले थकलेले आहेत, संपलेले आहेत, मग संध्याकाळी फक्त 2-3 रेपिटेशन मारा, जास्त स्प्रिंट मारू नका. आणि नाहीतर मग तुम्ही काय करा, गोळा वर्कआउट कंपल्सरी करा. जास्त गोळा जात नाही, गोळा वर्कआउट दुपारी करा. कधी करायचं, दुपारी 1 ते 1:30-2 दरम्यान काय करायचं, गोळा वर्कआउट करायचा. गोळ्याचे 5-6 वर्कआउट मी बघा युट्यूबला पण टाकलंय, इंस्टाग्रामला टाकलंय, सगळीकडे टाकलंय. तुम्ही ते 5 वर्कआउट कंपल्सरी रोज करत चला. गोळा नुसतं फेकू नका, वर्कआउट करा, ताकद आणा. ताकद आणल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला शनिवार येतो. शनिवारी काय करायचंय, आपल्याला 10 किलोमीटर लॉंग रनिंग करायचंय.
लॉंग रनिंग करताना अजिबात स्पीड वाढवू नका, कसलीच स्पीड वाढवू नका. एकदम रिलॅक्स मध्ये जे काय असेल तुमचं गाणे ऐकत करा, गाणे ऐकत करा, काही करा, जेवढं कूल माइंड करता येईल तेवढं कूल माइंड करा. 10 किलोमीटर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. 10 होईल, 15 होईल, 20 होईल, 8 होईल, 7 होईल याचा विचार करू नका. बॉडी पूर्ण काय झाली पाहिजे, एकदम रिलॅक्स वाटली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्पीड मध्ये अजिबात करू नका. रोडवरती पळत असाल तर अजिबातच करू नका. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बॉडी मसाज वगैरे करून घ्यायचंय. लक्षात ठेवा, बॉडी मसाज म्हणजे पार्टनर स्ट्रेचिंग एकदम गरजेचे आहे. पार्टनर स्ट्रेचिंग करून घ्या. शनिवारी पूर्ण तेल वगैरे लावून मस्त तुमचं जे मसल आहे ते पूर्ण रिलॅक्स करून घ्या आणि मग तुम्ही काय करा, संध्याकाळी अजिबात ग्राउंडकडे फिरकू नका. ठीक आहे. शनिवारी पूर्ण शनिवार काय करायचं, आपल्याला रेस्ट मध्ये ठेवायचं आहे. शनिवारचा संध्याकाळी आणि रविवारचं सकाळ हे 2 टाइम रेस्ट तुम्ही कंपल्सरी घ्या. आणि रविवारी संध्याकाळी तुम्ही ग्राउंडला या, गोळा टाका, 1-2 राऊंड मारा. आपलं जे सेशन असतं ते खरं तर रविवारी संध्याकाळपासून सुरू व्हायला पाहिजे. रविवारी संध्याकाळी तुम्ही सुरू करा. ठीक आहे. हे झालं तुमचं आठवड्याचं म्हणजे फर्स्ट वीकचा वर्कआउट. आणि हे केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी स्टॅमिना वगैरे ग्रो झाला असेल 100% तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आणखीन महत्वाचं सांगायचं झालं तर लक्षात घ्या, जे तुमचं महत्वाचं आहे ते मध्ये ह्यामध्ये आणखीन एक मेजर पॉईंट आहे. एवढं सगळं तुम्ही वर्कआउट करताय पण याच्यामध्ये तुम्ही डाएट स्किप करू नका. तुमच्या बॉडी वेट एवढं तुम्ही कमीत कमी प्रोटीन इनटेक करा. अंडी खा, चिकन खा, ते होत नसेल तर पनीर, सॅलड, हे सगळ्या गोष्टी, पाणी, बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मॅटर करणार आहेत. नाहीतर फक्त तुम्ही वर्कआउट करायचं म्हणून वर्कआउट करताल आणि सगळं करून तुम्हाला शेवटी बॉडी मधनं काही रिस्पॉन्स येणार नाही, कारण तुम्ही तेवढं बॉडीला देणार नाही. आपली गाडी पण पळते, पण गाडी पळते किती पळवायचे तेवढे पळते, पण त्याला जे सर्व्हिसिंग असते ते सर्व्हिसिंग सुद्धा त्याला आपण करतो. त्याच्यामध्ये ऑइल वगैरे टाकतो, पेट्रोल टाकतो. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ना गाडी आपली बघा लॉंग लाईफ टिकते. जर तुम्ही काही लक्ष देत नसाल तर तुमची गाडी देखील गावामध्ये बंद पडते. आपण तर माणूस आहे, इंजन आपलं वेगळं आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित रोजच्या रोज सगळीकडे तुम्ही त्याला ताक प्या, दही खा, जे पण काही मी तुम्हाला टेलिग्रामला, इंस्टाग्रामला सांगतो ते सगळं तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला स्टॅमिना कमी पडत असेल किंवा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल रनिंग करण्यामध्ये किंवा तुमचं टायमिंग हे होत नसेल किंवा आपण जे वर्कआउट सांगतो ते तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्यासाठी मी बेस्ट सप्लिमेंट मी सजेस्ट करतो ते म्हणजे N10 प्री वर्कआउट. N10 प्री वर्कआउट जर तुम्ही घेतला तर तुमच्या बॉडीमध्ये काय होतं, एकदम एनर्जेटिक वाटतं. ज्यावेळी तुम्ही वर्कआउट करता ना ते तुम्ही डबल वर्कआउट करताल. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही हवेत पळताय काय, म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये ते N10 प्री वर्कआउट तुम्हाला सपोर्ट करतात. जर तुमची इच्छा नसेल सुद्धा तरी सुद्धा तुमची इच्छा ग्राउंड करण्याची तयार करतात. जर तुम्हाला हे N10 प्री वर्कआउट पाहिजे असेल, जर तुम्हाला N10 प्री वर्कआउट पाहिजे असेल, मला 8261 हे नंबर आहे आपला. ठीक आहे. काय नंबर आहे आपला, 8261 08 1110 हे आपला N10 प्री वर्कआउट साठी नंबर आहे. 100% ज्या मुलांना वाटतं की ग्राउंड आपला आउट ऑफ व्हायला पाहिजे त्या सगळ्या मुलांनी N10 प्री वर्कआउट 100% घ्या. तुमचं पंप, एनर्जी, फोकस, परफॉर्मन्स सगळं ह्याच्यामध्ये बूस्ट होतं. भरपूर मुलं सध्या यूज करतायत, ऑर्डर करतायत. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या नंबरला एकदा नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% हे प्री वर्कआउट मिळून जाईल. जर याची तुम्हाला मात्रामध्ये एक पाहिजे असेल, एक प्रोटीन पाहिजे असेल तुम्हाला 1700 रुपये मिळेल. 2 पाहिजे असेल तुम्हाला 3200 आणि 3 प्लस किती सुद्धा घ्या, 3 घ्यायचे असेल 8500 किंवा त्यानंतर किती सुद्धा घ्या, तुम्हाला 1500 रुपये पर पीस तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल. जर तुम्हाला ट्रॅव्हल्स नाही पाहिजे तर मग एका दिवसामध्ये मिळेल, पोस्टाने पाहिजे तुम्हाला 8 दिवस आणि DTDC कुरिअर किंवा मारुती कुरिअर तुम्हाला 4 दिवसामध्ये हे प्रोटीन मिळून जाईल. 100% तुम्ही हे घ्या. जर तुमचं वर्कआउट होत नसेल, तुम्हाला वाटत असेल की मला आणखी एनर्जी पाहिजे तर तुम्ही 100% घ्या. ठीक आहे. आता आपला पहिला वीक झालेला आहे. त्यानंतर सेकंड वीक, जेव्हा तुम्ही सेकंड वीकला जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्ही एकदम जोश पूर्ण पाहिजे. ठीक आहे. हे सगळं वर्कआउट करण्यामध्ये तुम्हाला सेकंड वीक आला. सेकंड वीक मध्ये तुम्हाला मॉर्निंग मध्ये, लक्षात घ्या, सेकंड वीक मध्ये मॉर्निंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता फर्स्ट वीक मध्ये शनिवारी संध्याकाळपासून ते आपण रेस्ट मध्ये असतो, त्यामुळे बॉडी पूर्ण एकदम ओके असते, एकदम 5 स्टार सारखी बॉडी झालेली असते आपली. त्यामुळे काय करायचं, रेपिटेशन्स घ्या. सोमवारी गेले की नुसतं रेपिटेशन्स मारायचे. ठीक आहे. लक्ष घ्या, कमीत कमी 400 चे 4 रेपिटेशन्स मारायचे. किती मारायचे, 400 चे 4 रेपिटेशन्स मारायचे. आता तुम्हाला टायमिंग सांगून देईल. लक्षात घ्या, जर तुम्ही 1:30, 1:25, 1:20 आणि 1:15 याप्रमाणे मारा तर तुमचं टायमिंग जे आहे ते काय होईल, बेस्ट होऊन जाईल. ठीक आहे. 1:15, 1:20, 1:25 आणि 1:30 याप्रमाणे तुम्ही 4 रेपिटेशन मारा. त्यानंतर तुम्हाला 600 चे 4 रेपिटेशन घ्यायचे आहेत आणि शेवटी 800 चे 2 रेपिटेशन घ्यायचे आहेत.
टायमिंग मुलींसाठी जास्त असेल. जास्त म्हणजे काय बाबा, तुम्ही यामध्ये मुलींनी काय करू शकता, 4 ते तुम्ही 1:40 पर्यंत येऊ शकता. 1:40 पर्यंत तुम्ही तुमचा टायमिंग आणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मग 1:30 1:25 पर्यंत तुम्ही आलात तर बेस्टच आहे बरं का. त्यानंतर 600 मग तुम्हाला माहिती आहे 600 जसं की 400ला जर तुम्हाला 1:40 लागत असेल मुलींना, तर तुम्ही 2:30 पर्यंत तुम्ही तुमचं 600 आणू शकता. परंतु मुलांनी काय करायचं, तुमचं जे 2:10 2:05 मध्ये तुम्हाला काय करायचं 600 घ्यायचं आहे. त्यानंतर 800 मीटर आता तुमच्या टायमिंग वरती डिपेंड आहे. तुम्ही मुलांनी काय करायचं 3:30 3:15 3:20 पर्यंत तुम्ही 800 रॅपिटेशन येतं का बघा, चेक करा. स्टेपिंग मध्ये मारा, 2च राउंड मारायचे आपल्याला, ठीक आहे. आणि प्रत्येक रॅपिटेशन जास्त गॅप घेऊ नका. लक्षात ठेवा, प्रत्येक रॅपिटेशन नंतर जास्त गॅप घेऊ नका. कमीत कमी गॅप ठेवा, म्हणजे रेस्ट जी आहे ती तुमची कमीत कमी असेल तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. भले की तुम्ही 400 3च मारा, काही अडचण नाहीये मला. 600 चे तुम्ही 2च मारा, काही अडचण नाहीये. परंतु जे वर्कआउट करता ना, ते तुम्हाला फायदा होतो कधी, जेव्हा तुम्ही रेस्ट कमी घेता आणि वर्कआउट चांगला करता. म्हणजे तुम्हाला कळलं का, रेस्ट घेऊन मारल्यानंतर तुम्हाला काही फरक पडणार नाही, हेच तुम्हाला सांगायचं, ठीक आहे. त्यानंतर ना तुम्ही आपलं वॉर्मअप स्ट्रेचिंग जे काय असेल ते तुम्हाला प्रत्येक वेळेस कंपल्सरी सांगितलंय ते करतच चला. त्यानंतर इव्हिनिंगला तुम्ही गोळाफेक वर्कआउट करा. जे तुमचं गोळा वीक असेल तर गोळाफेक वर्कआउट करा. ज्या मुलांचा गोळा चांगला आहे, त्या मुलांना वाटतं की बाबा माझा गोळा आउट ऑफ आहे, त्यांनी गपचूप आपला अभ्यास करा. संध्याकाळी ग्राउंडला जाण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. कळलं. त्यानंतर जोर डिस्क मारून घ्या. त्यानंतर मंगळवारी तुम्हाला कंपल्सरी सांगितल्याप्रमाणे एबीसी वर्कआउट करा. आता एबीसी वर्कआउट मध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, सर्किट वर्कआउट घ्यायचं आहे. सर्किट वर्कआउट घ्यायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, सर्किट वर्कआउट काय असतं हे तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला कळून जाईल. एबीसी वर्कआउट तुम्ही 100% करायचं आहे. ए स्किप बी स्किप जे आहे सर्किट वर्कआउट म्हणजे तुम्हाला सांगतो थोडक्यात, तुम्हाला मॅप काढून दाखवतो. समजा हे तुमचं ग्राउंड आहे, ठीक आहे. तर तुम्ही लॅडर लिहिलंय, एका ठिकाणी तुम्ही समजा कोन ठेवलाय, ठीक आहे. एका ठिकाणी समजा तुम्ही काहीतरी दुसरं कोन ठेवलेत, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही समजा हायनी करत असाल, ठीक आहे. या ठिकाणी हायनी केलं, या ठिकाणी तुम्ही बॅक किक केलं, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही बाबा जम्प अँड स्क्वॉट्स या प्रकारचे काहीतरी वर्कआउट केलं. तर हे जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा हायनी केल्यानंतर परत तुम्ही लगेच बॅक कडे यायचंय, लगेच इकडे जायचंय, लगेच दुसरा काहीतरी वर्कआउट करायचं, लगेच तिसरा वर्कआउट, म्हणजे कंटिन्यू वर्कआउट करायचं नॉन स्टॉप, ठीक आहे. सुरुवाती जे आपण एबी सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला हायनीच फक्त 3 वेळा करायचं, हायनीच 3-4 वेळा करायचं, मग ब्रेक घ्यायचा, मग बॅक किक करायचं, मग ब्रेक घ्यायचं. ह्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे तसं नाही, इथे तुम्हाला काय पहिले हायनी बॅक किक हे सगळं तुम्ही कंपल्सरी करत जायचं, ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्ही काय करायचं, नेहमीप्रमाणे आपला 400 एक रेपिटेशन मारा. 2 सर्किट तुम्ही पूर्ण केले पाहिजे, कमीत कमी 2 सर्किट तुम्ही पूर्ण केले पाहिजे. 2 सर्किट तुम्ही कंपल्सरी पूर्ण करा. आणि संध्याकाळी लक्षात घ्या, एबीसी ड्रिल केल्यानंतर संध्याकाळी 100% तुमचा 100 मीटरचा टायमिंग तुम्ही काढलाच पाहिजे. 100चा टायमिंग तुम्ही नोट करा. 100 मीटर जर तुमचं चांगलं जमत असेल तर तुम्ही 100% चांगलं टायमिंग काढा. जे काही तुमचं टायमिंग येत असेल, मुलींचं बघा 14 सेकंदाच्या आत पाहिजे, मुलांचं 11:50 मध्ये पाहिजे. परंतु जर तुमचं सध्या टायमिंग मुलींचं समजा 16 येत असेल, 17 येत असेल तर तुम्हाला खूप काम करणं गरजेचं आहे. आणि मुलांचं जर समजा 13:50, ठीक आहे, किंवा 14च्या आसपास येत असेल तर तुम्ही सुद्धा खूप काम करणं गरजेचं आहे. मग ते 100चा टायमिंग नोट करा, काय येतं ते टायमिंग बघा, पुढच्या वेळेस आणखी कमी करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही 2-3 वेळा काय करा, स्टार्टची चांगली प्रॅक्टिस करा, स्टार्ट बसता का बघा, आणि त्यानंतर तुम्ही एकदा टायमिंग काढा. जास्त करायची गरज नाही, थोडंच करा, मोजकच करा, पण चांगला वर्कआउट करा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बुधवारी तुम्हाला मॉर्निंगला स्टेपिंग वर्कआउट करायचं आहे. आता स्टेपिंग वर्कआउट मध्ये तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, या ठिकाणी ऐवजी इथे जर तुम्हाला हे जमत नसेल तर सगळ्यात बेस्ट वर्कआउट सांगतो तुम्हाला, ठीक आहे. सगळ्यात बेस्ट तुमचं 1600 वगैरे सगळं काही एकदम बेस्ट पाहिजे असेल तर 1 नंबर वर्कआउट आहे स्लो फास्ट वर्कआउट. कोणता वर्कआउट आहे? स्लो फास्ट वर्कआउट हे तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही बुधवारी स्टेपिंग वर्कआउट जमत नसेल तर तुम्ही काय करायचंय, स्लो फास्ट वर्कआउट करायचंय. पण स्लो फास्ट वर्कआउट मध्ये तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक म्हणजे 100 मीटर स्लो आणि 100 मीटर फास्ट, याप्रमाणे तुम्ही हे वर्कआउट करू शकता, ठीक आहे. किंवा तुम्ही टायमिंग वरती सुद्धा खेळू शकता, टायमिंग वरती सुद्धा करू शकता. जसं की बाबा 20 सेकंद तुम्ही फास्ट पळला तर 30 सेकंद स्लो, 20 सेकंद फास्ट 30 सेकंद स्लो, असे तुम्ही 7-7 मिनिटाचे तुम्हाला काय करायचे, 3 सेट आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 7-7 मिनिटाचे 8-8 मिनिटाचे तुम्ही काय करायचे, 3 सेट पूर्ण करायचे. मग राऊंड किती होतील काय किती होतील विचार करायचा नाही. जेव्हा तुम्ही स्लो करताय तेव्हा तुम्ही वॉकिंग करू नका, एकदम स्लो मध्ये तुम्ही रनिंग करा, काही हरकत नाही, बेस्ट होईल, ठीक आहे. त्यानंतर इव्हिनिंगला नेहमीप्रमाणे गोळाफेक वर्कआउट करा.
स्टेपिंग वर्कआउट तुम्हाला सांगायचं आहे. स्टेपिंग वर्कआउट म्हणजे काय करायचंय, आपले स्टेप्स जे आहेत ते व्यवस्थित बसतात का बघण्यासाठी सकाळच्या वर्कआउट मध्ये तुम्ही स्टेपिंग वर्कआउट करा. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक स्टेप तुम्ही काय करायचं, काहीतरी मध्ये अडथळा ठेवायचा, हर्डल्स ठेवायचा, हर्डल्स. ठीक आहे, हर्डल्स ठेवा. हर्डल्स नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काहीतरी दगड ठेवा, त्याच्यावरनं पळा. म्हणजे तुमचा इकडे एक पॉल पडला की त्याच्यावरून दुसरा इथे पडला, तिसरा इथे, चौथा इथे, पाचवा इथे, असं तुम्ही 50 मीटर, 60 मीटर, 70 मीटर तुम्ही ठेवा आणि त्यावरून स्टेपिंग वर्कआउट करा. हे नसेल तर सगळ्यात बेस्ट सांगितलं तुम्हाला मॉर्निंगला काय करायचं, स्लो फास्ट. माझं मत आहे की तुम्ही स्लो फास्ट वर्कआउट करा. ठीक आहे, कळलं का? त्यानंतर तुम्हाला करायचं आहे इव्हिनिंगला गोळाफेक वर्कआउट करा किंवा रेस्ट घ्या. ठीक आहे, आता गुरुवारी बघा, गुरुवारी तुम्हाला काय करायचं, मॉर्निंग मध्ये आता एवढी बॉडी थकलेली असते, गुरुवारी तुम्हाला फक्त काय करायचं लक्षात घ्या, 3000 मीटर, 2000 मीटर आणि 1000 मीटर. इथे तुम्हाला स्पीड मध्ये अजिबात पळायचं नाही, स्पीड मध्ये अजिबात पळायचं नाही. 3000 मीटर पळा, परंतु कसं पळायचं, एकदम व्यवस्थित स्टेप मध्ये पळायचं. पेस म्हणलेलं आहे काय तर नाही, तुमच्या स्पीड मध्ये हळूहळू पळलं तरी चालेल, परंतु काय करायचं, 3000 मीटर घ्या, नंतर थोडं ब्रेक घ्या, परत 2000 घ्या, नंतर ब्रेक घ्या, नंतर परत 1000 घ्या, नंतर ब्रेक घ्या. ठीक आहे, याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, स्टेपिंग मध्ये तुमचं जे गुरुवारचं वर्कआउट आहे ते सकाळचा पूर्ण करायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये स्टेपिंग वर्कआउट करा, म्हणजे स्टेप ओपन झाले पाहिजे, खुलले पाहिजेत. उगाच कुचू पळताय असलं काम करू नका. चांगलं स्ट्रॉंगली पळा, बॅक स्ट्रॉंग ठेवा, तुमचे हात, आर्म ऍक्शन सगळं येते का बघा. रनिंग करताना सगळं लक्ष देत चला, कारण ह्याच्यामधून तुम्हाला खूप फरक पडतो. ठीक आहे, त्यानंतर इव्हिनिंगला तुम्ही 100% रेस्ट घ्या. नंतर गुरुवारी, ठीक आहे, गुरुवारी संध्याकाळी रेस्ट आहे. परत शुक्रवारी सुद्धा लक्षात ठेवा, शुक्रवारी सुद्धा संध्याकाळी रेस्ट आहे. शुक्रवारी सुद्धा संध्याकाळी रेस्ट आहे सेकंड वीक मध्ये. ठीक आहे, शुक्रवारी अजिबात तुम्ही वर्कआउट करायला जाऊ नका. इव्हिनिंगला काय करायचं, नॉर्मली तुमचं गोळा वर्कआउट करा, जे काय असेल ते नॉर्मली, फक्त नॉर्मली, आणि 100 मीटरची थोडीशी स्टार्टची प्रॅक्टिस करा. आणि शनिवारी मात्र तुम्हाला जे दिवस तुम्ही वाट बघताय तो दिवस तुमचा येतो शनिवारचा. या शनिवारी तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे शनिवारी सुद्धा तुम्ही मॉर्निंगला रेस्ट घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, बॉडी मसाज वगैरे संध्याकाळी शनिवारी करून घेतलात. लक्षात घ्या, कुठून रेस्ट चालू आहे आपली, शुक्रवार पासून गुरुवारी रेस्ट. ठीक आहे, गुरुवारी सुद्धा रेस्ट आहे, त्यानंतर शुक्रवारी मॉर्निंगला रेस्ट आहे, शनिवारी थोडंसं वर्कआउट करा, शुक्रवारी थोडं वर्कआउट करा, परत मॉर्निंगला शनिवारी पूर्ण प्रॉपर रेस्ट घ्या सकाळी. त्यानंतर ना शनिवारी संध्याकाळी तुम्हाला काय 10 मिनिट नॉर्मल रनिंग करायचे आहे, बॉडी मसाज वगैरे करून घ्यायचे. सकाळी केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी करा. ठीक आहे, हे तुम्ही सकाळी केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल. सकाळी तुम्हाला काय करणार, झोप येत असेल तर मी सकाळी जाऊन 10 मिनिट रनिंग वगैरे करा, बॉडी मसाज वगैरे करून घ्या आणि मग संध्याकाळी रेस्ट घ्या किंवा संध्याकाळी थोडीशी रेस्ट घ्या. आता तुम्हाला रविवार उजाडतो. ठीक आहे, ठीक आहे, जेव्हा तुमचा रविवार येतो, रविवार लक्षात घ्या, खूप महत्वाचं सांगणार आहे. रविवार येतो, त्या रविवारी तुम्हाला काय करायचं आहे, रविवारी जेव्हा तुमचा रविवार येतो तेव्हा तुम्हाला स्वतःची एक डेमो टेस्ट घ्यायची आहे. काय घ्यायची आहे, डेमो टेस्ट घ्यायची आहे. डेमो टेस्ट मध्ये तुम्ही प्रॉपर स्वतःशी प्रामाणिकपणे राहा. तुमचं जे 1600चा टाइम आहे ते सुरुवातीला नोंद करा, त्यानंतर तुम्ही गोळा टाका. गोळा टाकून झाल्यानंतर तुम्ही 100चा टाइम तुमचा काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. आता तुम्हाला कळलं असेल की सर एवढे रेस्ट का सांगतायत, भरती तर जवळ आहे, रेस्ट का गरजेचे आहे, कारण एवढं तुम्ही वर्कआउट केलं बघा, 2 वीक पासून वर्कआउट सुरू आहे एकदम स्ट्रॉंगली. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 दिवस तर तुम्हाला कमीत कमी बॉडी एकदम नॉर्मल मध्ये यायला लागेल. आणि रेस्ट करताय म्हणजे प्रॉपरली रेस्ट घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे पाणी इनटेक आहे, वॉटर इनटेक आहे, तुमचं चांगलं ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज ज्यूस वगैरे 2-3 दिवसामध्ये रेस्ट घ्या. आणि असं समजायचं की तुम्ही या टायमाला भरतीच द्यायला आलाय रविवारी. ठीक आहे, रविवारी कंपल्सरी तुमचं जे टायमिंग आहे तुम्ही नोट करा, सेकंड रविवारी. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. 1600चं टायमिंग काढा, नंतर गोळा टाका, नंतर 100चं टायमिंग तुम्ही काय करायचं आहे, नोंद करायचं आहे. हे तुम्हाला 2 वीकचं वर्कआउट तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3rd आणि 4th या 2 वीक तुम्हाला वर्कआउट सांगून देईल. जर ते तुम्हाला सेकंड पार्ट पाहिजे असेल तर पार्ट 2 असं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनी शेअर करा. शेअर नाही केलं चालेल, परंतु तू मात्र स्वतः हे नक्की वर्कआउट रुटीन फॉलो कर. 100% तुला याच्यामधून नक्की फायदा होणार म्हणजे होणार. आणखीन 3rd वीक मध्ये आपल्याला भरपूर काही या ठिकाणी मी सांगणार आहे.
थर्ड वीक साठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर थर्ड वीक नक्की पार्ट 2 मध्ये कमेंट करा. आणि जे मी तुम्हाला N10 प्री वर्कआउट सांगितले तर N10 प्री वर्कआउट जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की घ्या. नंबर आहे 826108 1110. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नक्की N10 घ्या. या ठिकाणी मी थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.